दोस्तों, मेरा नाम संजय मिश्रा है। मैं बहुत खुशकिस्मत हूँ कि मैं एक हिंदुस्तान के बेहतरीन नाटक घासीराम कोतवाल में नाना फडणवीस का रोल कर रहा हूँ। बहुत ही खूबसूरत क्लासिक नाटक है। अगस्त में हम 14-15 तारीख को ये नाटक ओपन करने वाले हैं और काफ़ी शोज होंगे अलग अलग जगह पे, तो आप आइए देख लें। घासीराम कोतवाल विजय तेंदुलकर ने लिखा है और इसको ट्रांसलेट किया वसंत देव ने। अभिजीत पंसे हमारे इसके डायरेक्टर हैं। बालचंद्र सर ये नाटक के डायरेक्टर हैं। संतोष है मेरे साथ। 50 लोगों का ये नाटक है जिसमें डांसर्स भी हैं, एक्टर्स भी हैं, म्यूजिशियन भी है, सारे लोग हैं। तो प्लीज देखिएगा जरूर। मैं भी हूँ। थोड़ा डिग्निटी का सवाल है सर, देख लीजिएगा। नमस्कार, मी अभिजीत पानसे घेऊन येत आहे हिंदी नाटक घाशीराम कोतवाल। घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये पहिल्यांदाच कमर्शियली येत आहे आणि जवळजवळ 75 जणांचा संच घेऊन येत आहे। प्रमुख भूमिकेत संजय मिश्राजी आहेत, नाना फडणवीसांच्या भूमिकेत, घाशीरामच्या भूमिकेत आपला संतोष जुवेकर आणि उर्मिला कानिटकर आणि जवळजवळ 60-70 जण, टोटल 75 जणांचा संच घेऊन घाशीराम येते। 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट बालगंधर्व रंगमंदिर बँड्रा आणि 22 आणि 23 ऑगस्ट टाटा थिएटर NCPA ला शुभारंभांचे प्रयोग आम्ही घेऊन येते। नक्की नमस्कार, मी मकरंद देशपांडे। रंगमंचावरचे एक अजरामर किंवा असं म्हणूया की ज्यांनी इतिहास रचला किंवा असं नाटक जे कालातीत आहे, घाशीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, द ग्रेट घाशीराम कोतवाल। हे नाटक बऱ्याच भाषेत झालेलं आहे, भारताबाहेरही झालेलं आहे, पण आता पुन्हा ते हिंदीत केलं जात आहे आणि अभिजीत पानसे त्याची कंपनी राव, त्याच्याबरोबर भालचंद्र कुबल आणि मुळात जे नट आहेत संतोष जुवेकर, उर्मिला कानिटकर आणि संजय मिश्रा। मला वाटतं पुन्हा नानाची जी भूमिका आहे ती पुन्हा अजरामर करण्यासाठी संजय मिश्रा आलेले। अभिजीत पानसे जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा तो पूर्णत्वाने, म्हणजे आपण म्हणू शकतो सर्वांगाने तो, म्हणजे आपल्याकडे आपण आता एक नवीन नाटक यायला लागलेत इन द सेन्स ऑफ मोगले आजम, एक साधारण स्पेक्टॅक्युलर स्केलवरची नाटक। तर घाशीराम कोतवाल हिंदीत करून तो आणखी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आणि ते काही फक्त प्रायोगिक नाटक नाहीये, ते एकदा पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली या विचारधारेवर लिहिलं गेलेलं नाटक। ते ऐतिहासिक नाही, पौराणिक नाही, ते साहित्यिक आहे का, राजनीतिक आहे का, तर ते एक नाटक न चुकणारं, न चुकवणारं, लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून केलं जात आहे। तर सगळ्यांनी ते अवश्य पहा।